वेलकम टू द सपना झूम स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1 मधला जो पहिलं प्रकरण आहे संच, याच्यातला सराव संच 1.1 सोडवणार आहोत. तर आधी आपण समजून घेऊयात की संच म्हणजे काय, संचाची ओळख, संचाची प्रकार हे समजून घेऊयात आपण. आता इथे बघा, हा काय आहे? हा फुलांचा गुच्छ आहे, म्हणजे फुलांचा संच आहे. हा काय आहे? ही काय तर किल्ल्यांची जुडी आहे, याच्यात किल्ले आहेत भरपूर. याचा अर्थ हा किल्ल्यांचा संच आहे. पक्ष्यांचा थवा म्हणजे काय? पक्ष्यांचा संच. वह्यांचा गट्टा म्हणजे वह्यांचा संच. आता हा काय? इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशा संख्या लिहिल्या आहेत. याचा अर्थ हा काय? हा संख्यांचा गट आहे, संख्यांचा संच आहे. इतकं लक्षात आलं? आता संच म्हणजे याची संचाची व्याख्या काय बघा. ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. आणि संचाला नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे ए टू झेड इंग्रजी वर्णमालेतले कोणतेही अक्षर वापरतात. ओके. आणि संचाचे घटक दाखवण्यासाठी ABC यापैकी इंग्रजी अक्षरे वापरतात. ओके. आता संच लिहिण्याच्या 2 पद्धती असतात. एक असते यादी पद्धत आणि एक असते गुणधर्म पद्धत. यादी पद्धत म्हणजे काय? जसं आता इथे बघा, 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच लिहायचा आपल्याला. तर काय काय येणार बघा, 1 3 5 7 9 अशा पद्धतीने. ओके. आता इथे बघा काय केलं, इथे थोडं पुढे मागे केलं 7 3 5 9 अशा पद्धती. कोणत्या 1 ते 10 मध्ये या 4 विषम संख्या येतात की नाही, आपण कशा पद्धतीने असे लिहू शकतो. आणि दुसरी पद्धत असते ती गुणधर्म पद्धत. गुणधर्म पद्धतीत कसं असतं, तर इथे आपण काय लिहितो, ए या पद्धतीत घटकांची यादी न करता संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्याच्या पुढे उभी रेष मारली जाते. अशी उभी रेष मारली जाते आणि त्या चलाचा गुणधर्म लिहिला जातो. ओके. म्हणजे इथे काय लिहिलं बघा, एक्स उभी रेष एक्स हा एनचा घटक आहे. ओके. आणि इथे काय अजून एक कंडिशन आहे बघा, एक्स हा 10 पेक्षा लहान आहे आणि एक्स हा 1 पेक्षा मोठा आहे. ओके. याचेच वाचन संच ए चे घटक एक्स असे आहेत की एक्स ही 1 व 10च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे. एन म्हणजे कोण? नैसर्गिक संख्या. म्हणजे एक्स ही नैसर्गिक संख्या आहे आणि 1 ते 10च्या मध्ये आहे असे करतात. ओके. आता सराव संच 1.1 सोडवण्याआधी हे जे काही गुणधर्म आणि यादी पद्धतीचे जे वर्गीकरण करण्याचे जे काही थोडीशी गणितं दिलेली आहेत ना, ही आपण आधी पाहून घेऊयात. इथे बघा, हे काय लिहिलंय, संच ए चा एक्स हा असा घटक आहे की एक्स हा डिव्हिजन या शब्दातील अक्षर आहे. ओके. हे झालं गुणधर्म पद्धत. आणि मग ते आता इथे कसं लिहिणार बघा यादी पद्धतीमध्ये, तर ए काढला बरोबरचं चिन्ह आणि महिरपी कंसामध्ये डिव्हिजन या शब्दातील सर्व अक्षर एकदाच लिहायची. म्हणजे डी एकदाच लिहायचा, आय एकदाच लिहायचा, व्ही एकदाच लिहायचा. आता इथे डिव्हिजन मध्ये बघा आय 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 3 वेळा आलेला आहे, पण इथे आपण एकदाच आय लिहिलं आहे. कारण एक घटक आहे ना, तो एकदाच लिहायचा असतो. म्हणजे अक्षर असो, अंक असो, काही असो, त्याला 2दा 3दा आपण नाही लिहायचं, रिपीट नसतं करायचं. ओके. मग आता बघा, संच बी चा वाय हा घटक असा आहे की वाय ही संख्या अशी आहे की वाय वर्ग बरोबर 9. ओके. मग इथे काय सांगितलेलं आहे, तर वायचा वर्ग किती आहे? 9 आहे. तर अशा कोणत्या कोणत्या संख्या असतात की ज्यांचा वर्ग 9 असतो? अशा 2च संख्या, एक तर -3 आणि 3. ओके. मग इथे आपण किती सोप्या पद्धतीने बी बरोबर महिरपी कंसात -3 आणि 3, कारण -3चा वर्ग पण 9 आहे आणि 3चा वर्ग पण 9 आहे. ओके. तर आता अजून कोणती संख्या येणार का याच्यामध्ये? नाही येणार, एवढ्या 2च येतात. आता इथे बघा, संच सी चा झेड हा घटक असा आहे की झेड ही 5च्या पटीतील 30 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. तर 5च्या पटीतील नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत बघा, 5 1 5 5 2 10 5 3 15 5 24 5 25, पण 30 पेक्षा लहान आहे म्हणून 25 पर्यंत थांबायचं. मग यादी पद्धतीत कसं लिहिणार आपण? सगळे अंक लिहायचे बघा, 5 10 15 20 25. आले लक्षात तुमच्या यादी पद्धत कशी असते आणि गुणधर्म पद्धत कशी असते. आता काही उदाहरणं दिली ती सोडवायची आहेत आपल्याला. ओके. ही उदाहरणं सोडून झाली की मग आपण सराव संच 1 कडे वळू. आता इथे बघा, ए बरोबर 2 4 6 8 10 12 14. हे काय आहे? तर हे लिहायचं, संच ए चे एक्स हे घटक असे आहेत की एक्स ही 15 पेक्षा लहान समनैसर्गिक संख्या आहे. कारण हे सगळे कोण आहेत बघा, समसंख्या आहेत ना. पण कितीपर्यंत लिहिले? 14 पर्यंत. 16 पण सम असते पण ती लिहिली नाही, म्हणजे 15 पेक्षा छोट्या संख्या सगळ्या. ओके. मग आता बघा, हे काय लिहिले, संच बी चे एक्स हे घटक असे आहेत की एक्स ही 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग संख्या आहे. आता पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला माहिती आहेत ना काय काय असतात, तर मग पूर्ण वर्ग संख्या कोणत्या कोणत्या येतात सांगा. असं बी लिहायचा, महिरपी कंस काढायचा आणि पूर्ण वर्ग संख्या बघा,
एक ही पूर्ण वर्ग संख्या आहे का? नाही. 2 आहे का? नाही. 3 आहे का? नाही. 4 आहे ना, कारण 4 कोणाचा वर्ग आहे? 2चा वर्ग आहे. त्यामुळे इथं आपण 4 लिहिणार. ओके. मग त्याच्यानंतर बघा 3चा वर्ग किती असतो? 9. म्हणजे 9 ही पूर्ण वर्ग संख्या येणार. आणि मग 4चा वर्ग किती असतो? 16. मग 16 ही पूर्ण वर्ग संख्या येणार आहे. ओके. आणि ह्यांनी 20 मध्येच सांगितलं ना, मग 5चा वर्ग किती? तो 25. त्यामुळे 20च्या खाली नाही येते. त्यामुळे इथेच संपलं. महिरपी कंस पूर्ण. बरोबर. आता इथे बघा सी बरोबर महिरपी कंसात AEIOU. हे AEIOU काय आहेत? ही काय आपली इंग्रजीतली वर्णमालेचे अक्षर का नाही आहेत? हे काय आहेत? हे स्वर आहेत इंग्रजीतले. मग इथे आपण कसं लिहिणार? गुणधर्म काय लिहिणार यांचा? तर हे कोण आहेत? स्वर आहेत, स्वर. मग इथे लिहायचं आपण वाय सी. संच सी चे वाय हे घटक असे आहेत की वाय हा इंग्रजीतील स्वरांचा संच आहे. स्वर आहेत. महिरपी कंस पूर्ण. ओके. मग आता इथे बघा काय डी संच डी चे वाय हे घटक असे आहेत की वाय हे इंद्रधनुष्यातले रंग आहेत. मग इथे कसं लिहिणार आपण? डी बरोबर महिरपी कंसात काय लिहिणार? तांबडा, नारंगी, सगळ्या रंगांची नावं लिहायची. किती असतात माहिती ना? 7 रंग असतात. सगळ्या रंगांची नावं लिहून टाकली आपण. मग आता बघा संच पी चे एक्स हे घटक असे आहेत की एक्स ही पूर्णांक संख्या अशी आहे की -3 पेक्षा मोठी आणि 3 पेक्षा छोटी आहे. ओके. मग -3 पेक्षा मोठी आणि 3 पेक्षा छोटी अशी पूर्णांक संख्या कोणती असणार आहे बघा? तर पूर्णांक संख्या मग आपण इथे लिहू पी बरोबर. पूर्णांक संख्या म्हणजे 0. शून्याच्या उजवीकडच्या पण संख्या, शून्याच्या डावीकडच्या पण संख्या. ओके. फक्त अपूर्णांक याच्यात नसतात. मग -3 पेक्षा मोठा पूर्णांक कोणता आहे बघा? -2 आहे. मग -1 आहे. मग 0 पण आहे पूर्णांक. मग 1 पण आहे. मग 2 पण आहे. 3 नाही ना, कारण 3 पेक्षा छोटं सांगितले. संपलं. ही यादी पद्धतीने अशा पद्धतीने लिहिणार आपण. ओके. आता इथे बघा एम बरोबर किती? 1, 8, 27, 24, 64 आणि 100 म्हणजे काय आहेत? हे सगळ्या कोण आहेत? धनपूर्णांक आहेत. बरोबर. आणि धनपूर्णांकांचे घन आहे ते घन. कारण बघा 8 कोणाचा घन आहे? तर 2चा. 3चा घन कोण आहे? 27. 4चा घन कोण आहे? 64. 5चा घन कोण आहे? 125. मग इथे गुणधर्म पद्धतीने कसं लिहायचं? एम संच एम चे एक्स हे घटक असे आहेत की एक्स हा धनपूर्णांकांचा घन आहे. बरोबर. चला आता खाली जाऊ आपण. इथे काय लिहिले बघा? सराव संच 1.1. पुढील संच यादी पद्धतीने लिहा. आपण ही सर्व गणित सोडवत होता. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंय की संच म्हणजे काय आणि यादी आणि त्याची गुणधर्म पद्धत म्हणजे कशी. आता इथे प्रश्न काय आपल्याला यादी पद्धतीने लिहायचे? तर समनैसर्गिक संख्यांचा संच. ओके. मग समनैसर्गिक संख्यांचा संच काय असेल? समनैसर्गिक संख्या माहित पाहिजेत आपल्याला. समसंख्या म्हणजे कोणत्या? 2, 4, 6, 8, 10 अशा ज्यांना 2 ने भाग जातो अशा. मग आता इथे लिहू समनैसर्गिक संख्यांचा संच म्हणजे 2 लिहू. मग दुसरी संख्या 4, मग 6, मग 8, मग 10, मग 12. मग हे असाच संच चालू राहणार आहे अनंतपर्यंत. हा संपत नाही. त्यामुळे टिंब लिहायचं आणि थांबायचं. ओके. मग प्रश्न दुसरा काय आहे? 1 ते 50 मधील सम मूळ संख्यांचा संच. तर मूळ संख्या कोण असतात? ज्यांना फक्त त्याच संख्येने किंवा 1 ने भाग जातो. ओके. आता 3 ही मूळ संख्या, कारण 3 ला फक्त 3 ने भाग जातो आणि 1 ने जातो, पण ती सम नाहीये, विषम संख्या आहे. 5 ही मूळ संख्या आहे. 5 ला बघा 5 ने भाग जातो, 1 ने भाग जातो, आणखी कोणत्या संख्येने भाग जात नाही. पण 5 ही संख्या सम नाहीये, विषम आहे. मुळात एक लक्षात बघा, फक्त 2 ही संख्या अशी आहे की जी सम आहे आणि मूळ पण आहे. कारण 2च्या नंतर येणाऱ्या कोणत्याही समसंख्येला 2 ने भाग जातो, त्यामुळे ती संख्या मूळ होत नाही. बघा 4 ही संख्या आपली सम आहे की नाही, पण 4 ला 2 ने भाग जातो, 6 ला 2 ने भाग जातो, 8 ला 2 ने भाग जातो, 10 ला 2 ने भाग जातो, 12 ला 2 ने भाग जातो. म्हणजे अशा कोणत्याही समसंख्येला जी 2 पेक्षा मोठी आहे तिला 2 ने भाग जातो, त्यामुळे ती मूळ नसणार आहे. मग आपण इथे काय लिहायचं? बी बरोबर महिरपी कंसात 2. एकमेव संख्या अशी. मग आता बघा तिसरा प्रश्न काय? सर्व ऋण पूर्णांकांचा संच. ओके. मग ऋण पूर्णांकांचा संच म्हणजे काय? तर सी बरोबर. ओके. ऋण पूर्णांक म्हणजे कसे असतात? -1, -2, -3, -4, -5 असे सगळे.
हे अनंतापर्यंत जाणार आणि ऋणसंख्या ह्या संख्या रेषेवर डाव्या बाजूला असतात. मग आपण असंही लिहू शकतो -1, -2, -3 आणि अनंत. पण मी डावीकडून सुरू होतो ना म्हणून असं लिहितो -4, -3, -2 आणि -1. -1 कडे येऊन थांबतं. -1च्या नंतर कोण येतो? 0 येतो. मग तो नाहीये ऋण पूर्णांक. ओके, चला पुढे जाऊ आपण. चौथा प्रश्न काय? संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. मग संच डी कसा आपला? संगीतातील 7 मूळ स्वर कोणकोणते आहेत ते? सा, रे, ग, म, प, ध, नी. परत 6 नाही लिहायचा. आपण बोलताना 6 बोलतो, सा रे ग म प ध नी सा, पण 6 परत रिपीट होतो ना. हे झाले आपले 7 स्वर. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न 2. खालील चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. ओके, तर ही विधानं चिन्हात दिलेली त्यांना कसं लिहायचं? आपल्याला शब्दात लिहायचं. पहिलं काय बघा, 4/3 हा क्यूचा घटक आहे. ओके, याचा अर्थ काय असतो? घटक आहे. मग इथे लिहायचं 4/3 हा संच क्यू. आता क्यू म्हणजे काय माहितीये का? क्यू म्हणजे परिमेय संख्या. म्हणून मग मी लिहून मला माहिती आहे परिमेय संख्या, म्हणून मी कंसात लिहितो इथे परिमेय संख्या. घटक आहे. नुसतं क्यूचा घटक लिहिलं असतं तरी चाललं असतं, पण माहिती आहे आपल्याला की तो परिमेय संख्या संच आहे ना, म्हणून मग लिहून टाकलं असं. मग आता बघा -2 हा घटक नाहीये. इथे क्रॉस मारले ना, म्हणजे घटक नाहीये एनचा. एन म्हणजे काही नैसर्गिक संख्या. मग इथे लिहायचं -2 हा एन म्हणजेच काय? नैसर्गिक संख्या संचांचा घटक. आणि कट असल्यामुळे इथे लिहायचं नाही. आता पुढचं बघा काय? पी हा बघा संच पी चा पी हा घटक असा आहे की पी ही विषम संख्या आहे. मग इथे काय लिहायचं आपण? संच पी चे पी घटक असे आहेत की पी ही विषम संख्या आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघू आपण. आता प्रश्न दुसरा कसा आहे? कोणतेही 2 संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने पण लिहा. संच आपल्यालाच निवडायचे, आपले आपण लिहायचे. ओके, मग आपण काय करूया माहितीये का? पहिला कोणता संच घेऊया? चला आपण इंग्रजीतले महिने घेऊया. मग त्याचा संच यादी पद्धतीने कसा होईल? तर इथे बघा, इथे लिहायचं आपण जानेवारी, फेब्रुवारी. बघा कसं केलं आपण? सगळे महिने लिहिले, 12च्या 12 महिने लिहिले. पण गुणधर्म पद्धतीने करताना कसं होईल? तर संच ए चे एक्स हे घटक असे आहेत की एक्स हे इंग्रजी महिने आहेत. बघा अशा प्रकारे जेव्हा मोठे संच असतात त्यावेळी आहे ना, गुणधर्म पद्धतीत किती सहज लिहिता येते बघा. आता अजून एक घेऊया. कोणता घेऊया? चला आता बी घेऊया आपण. काय घेऊया त्याला? तर आपण हप्त्यातले वार घेऊया. चला मी इथे काय लिहितो? मी सोमवार, मंगळवार. यादी पद्धत आहे ना, मग सगळं लिहावं लागतं असं. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. ओके, आणि हेच गुणधर्म पद्धतीने लिहिताना कसं करणार? संच बी चे घटक वाय हे असे आहेत की वाय हे आठवड्याचे वार आहेत. आले लक्षात तुमच्या गुणधर्म पद्धती यादी पद्धतीतला फरक? चला पुढे जाऊ आता आपण.
प्रश्न काय तर खालील संच यादी पद्धतीने लिहा. पहिला काय प्रश्न, भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. मग सौर वर्षातले सर्व महिने कोणते आहेत, पण भारतीय ना, म्हणजे मराठी महिने लिहायचे आपल्याला. चैत्र, हे लिहिण्यासाठी पाठ पाहिजेत महिने. वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. कोणाकोणाचे पाठ नाही आहेत. परीक्षेत जर हा प्रश्न आला तरी महिने पाठ असतील तरच लिहिता येणार आहे. भाद्रपद, अश्विन, कार्तिक, अग्रहायण, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. भारतीय महिने किती आहेत माहिती आहे ना, 13 महिने आहेत. म्हणून तर म्हणतात दुष्काळात 13वा महिना. इंग्रजीमध्ये 12 महिने असतात. चला आता हा प्रश्न काय बघा, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा समूह. अशा वेळी काय करायचं माहिती आहे ना आपल्याला, तर बी बरोबर महिरपी कंसात. यातले एक अक्षर एकदाच घ्यायचं बघा. सी एकदाच घ्यायचा, ओ घ्यायचा, एम घ्यायचा, पी घ्यायचा, एल घ्यायचा, ई पण घ्यायचा. आता कोणा एम आहे ना, एम आलेलं आहे मग नाही घ्यायचं. ई परत आलेलं नाही घ्यायचं. एन घ्यायचा आणि टी पण घ्यायचं. जे अक्षर डबल आहे ते घेतलं नाही, एकदा आले तेच घ्यायचं. मानवाच्या सर्व इंद्रियांचा संच. कोणती कोणती इंद्रिय आहेत मानवाची, तर कान, नाक, सांगा, त्वचा, डोळे आणि जीभ. पंचेंद्रिय असतात ना 5, पाचीच्या 5 इंद्रियांची नावं लिहिली आपण यादी पद्धतीमध्ये. 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. मूळ संख्या कोणत्या कोणत्या असतात सांगा. 2 आहे पहिली, 3 आहे, 4 नाहीये, 5 आहे, 6 नाही, 7 आहे, 8 नाही, 9 मूळ नाही ना, 9ला भाग जातो ना. मग कोणती आहे, 11, 13, 17, 19, 20च्या आतले आहेत ना, म्हणून थांबलो मी. चला ओके. पुढचं काय, पृथ्वीवरील खंडांचा संच. बघा हे सगळं जनरल नॉलेज तुम्हाला पाहिजे, त्याच्याशिवाय ही उत्तरं लिहिता येणार नाहीयेत. तर ई बरोबर कोणती कोणती खंड आहे, 7 खंड. आशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, अंटार्क्टिका. 1 2 3 4 5 6. अजून एक कोणतं राहिलं, ऑस्ट्रेलिया. ओके. चला पुढचा प्रश्न काय, 5वा प्रश्न आहे. खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. मग इथे संच दिलेले आहेत आपल्याला, त्याला गुणधर्म पद्धतीने लिहायचं आपल्याला. मग इथे काय ना बघा, ए बरोबर काय घटक आहेत बघा, 1 4 9 16 25. काय लक्षात येतं तुमच्या, या सगळ्या पूर्ण वर्ग संख्या बघा. 4चं वर्गमूळ 2, 9चं वर्गमूळ 3, 16चं वर्गमूळ 4, 25चं वर्गमूळ 5. या पूर्ण वर्ग संख्या आहेत. ओके. मग इथे कसं लिहायचं आपण, हे ब्रॅकेटमध्ये संच एचे एक्स हे घटक असे आहेत की एक्स बरोबर एन वर्ग, म्हणजे संख्यांचा वर्ग आहे तो, कोणत्याही एका पूर्ण वर्ग संख्येचा तो वर्ग आहे. मग आता इथे बघा याच्यामध्ये काय लिहिलंय की एन जे आहेत ना त्या कोण आहेत, तर त्या नैसर्गिक संख्या आहेत. म्हणून तो कोणाचा घटक आहे, नैसर्गिक संख्यांचा. नैसर्गिक संख्येला आपण एन लिहितोय की नाही. आणि मग हा जो एन आहे ना तो कितीपेक्षा छोटे आहेत ते, तर 11 पेक्षा छोटे आहेत. हा 10चा वर्ग 100 आहे ना, 11चा वर्ग नाही लिहिला इथे, 121 कुठे लिहिले नाही लिहिले, म्हणजे 100 पर्यंत थांबलो आपण. आलं लक्षात. एन बरोबर जे आहे तो 11 पेक्षा, थांबा हा आहे ना छोटा एन काढायचा इथे आपल्याला, हा स्मॉल एन काढा. ओके. एन जो आहे तो 11 पेक्षा छोटा आहे.
एन जो आहे तो नैसर्गिक संख्यांचा घटक आहे आणि एन काय आहे तर हे एक्स काय आहेत एनचे वर्ग आहेत सगळे एक्स म्हणजे. चला पुढचं बघू. बी बरोबर काय 6, 12, 18, 24, 30, 36 काय लक्षात आलं हे हा 6चा पाडा आहे म्हणजे हे काय 6च्या पटीतले संख्या आहेत. मग इथे लिहायचं बी बरोबर वाय संच वायचे बी हे घटक असे आहेत की वाय बरोबर काय तर 6 गुणुले एन. ओके म्हणजे 1 मध्ये 6 मिळवले 1 गुणिले 6 केले 6, 2 गुणिले 6 केले 12, 3 गुणिले 6 केले 18 म्हणून 6च्या पटीत आहेत ना. आणि एन हे काय आहेत तर नैसर्गिक संख्यांचा घटक आहे त्यामुळे एन हे एनचे घटक आहेत. आणि जो हा छोटा एन आहे तो काय 48 म्हणजे किती 6 8 48 9 पेक्षा छोटा आहे बरोबर. चला पुढे जाऊ. SMILE. SMILE म्हणजे काय हे स्पेलिंगचे घटक आहेत हे म्हणजे काय स्माइल या शब्दातील अक्षर आहेत म्हणजे सी बरोबर. ओके आपण काय लिहितो एक्स चे घटक एक्स हे असे आहेत की हे SMILE या शब्दातील अक्षरे. आता सोपं काय झालं माहितीये का इथे ह्या SMILE ह्या शब्दामध्ये आहे ना हे अक्षर एक एकदाच आली होती कोणतंच अक्षर डबल नव्हतं त्यामुळे घटक लिहिताना इथे पण काय झालं होतं सगळेच लिहिले गेले होते त्यामुळे आपल्याला स्पेलिंग जोडता आली. जर इथे एखादा अवघड शब्द असेल ज्याच्यामध्ये डबल डबल अक्षर येतात ना तर आपल्याला ती स्पेलिंगच जोडता आली नसती. चला ठीक आहे इथे सोपं दिलं होतं आपल्याला म्हणून आपल्याला करता आलं. मग आता इथे बघा डी रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार काय आहेत आठवड्याचे वार आहेत. मग इथे आताच आपण सोडवलं तर नाही डी बरोबर वायचे घटक वाय असे आहेत की हे आठवड्यातील वार आहेत. वार आहेत हा काय एक्स AET काय लक्षात येतं शब्द आहे ईट शब्दाचे अक्षर आहेत. मग इथे लिहायचं एक्स बरोबर एक्सचे घटक एक्स असे आहेत की हा EAT या शब्दातील अक्षरे आहेत. मित्रांनो हा सराव संच सोडून झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सराव संच 1.2 सोडून दाखवेल. जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील तर सपना होम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. धन्यवाद.